सांगलीच्या राजकारणात मोठी हालचाल घडवून आणत अपक्ष खासदार विशाल पाटील यांचे खंदे समर्थक व काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज सरगर हे सोमवारी भाजपात प्रवेश करणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत संजयनगर भागात दुपारी 3 वाजता हा पक्षप्रवेश होणार आहे। मनोज सरगर यांच्या प्रवेशामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससह खासदार विशाल पाटील यांना मोठा राजकीय धक्का बसणार असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे। संजयनगरसह सांगलीत सरगर यांची मजबूत पकड आहे, ही ताकद भाजपच्या गोटात खेचून आणण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे। विशाल पाटील यांनी खासदार म्हणून निवडून आल्यापासून भाजपात प्रवेशासाठी ऑफर मिळाल्या होत्या, मात्र त्यांनी नकार दिल्याने आता त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना भाजपात घेण्याची रणनीती भाजपकडून राबवली जात असल्याचं संकेत मिळत आहेत। भाजपच्या विकासाच्या विजनने प्रभावित होऊन प्रवेश करत असल्याचं मनोज सरगर यांनी स्पष्ट केले। का निर्णय घेतला भाजपमध्ये जाण्याचा आणि 11 तारखेला काय नेमकं आहे? भारतात नरेंद्र मोदींचं काम आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम आणि आपल्या सांगली जिल्ह्यात प्रत्येक भाजप आमदाराचं काम, खास करून कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या कामाला आणि यांच्या नेतृत्वाला मी नमन करतो आणि मी भारतीय जनता पार्टीत यासाठी प्रवेश करतोय। येणारी महापालिका असेल किंवा येणारा जो काही माझा राजकीय प्रवास असेल तो मी या नेत्यांच्याकडे बघून आणि या नेत्यांच्या कामाकडे बघून मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश करण्याचं 11 तारखेला एक विजन डोळ्यासमोर घेऊन मी भारतीय जनता पार्टीत जातोय। माझ्यासोबत मार्केट कमिटीचे संचालक आहेत, माझ्यासोबत वार्डातले नगरसेवक आहेत आणि सांगली जिल्ह्यातील विविध भागातील सरपंच सुद्धा आहेत। अशी एक मोठी टीम आम्ही तयार करून भारतीय जनता पार्टीत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे। येणाऱ्या 11 तारखेला 3 वाजता भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, ह्या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि या सांगली जिल्ह्यातील भाजपवर प्रेम करणारे आणि भाजपचे एकनिष्ठ सर्व कार्यकर्ते आणि सर्व पदाधिकारी, सर्व आमदार यांच्या सर्वांच्या उपस्थितीत हा प्रवेश संजयनगर सांगली येथे संपन्न होणार आहे। 11 तारखेला अहिल्यादेवी होळकर चौकापासून त्यांची एक जंगी मिरवणूक आम्ही संजयनगर भागापर्यंत आणणार आहोत आणि यासाठी आम्हाला सुधीरदादा गाडगीळ आणि सुधीरदादांच्या मार्फत जी काही त्यांची टीम आहे किंवा जी काही भाजपचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा आमच्यासोबत या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। काँग्रेसमध्ये गेले अनेक वर्ष होता, खासदारांचे एक समर्थक मानले जात होता, तरी सुद्धा का निर्णय घेतला सोडण्याचा? काँग्रेस सोबत मी अनेक वेळा होतो, पण माझी जी भूमिका आहे ती मी स्टेजवर तुम्हाला त्या दिवशी मांडेनच। काँग्रेस का सोडलं आणि मी भाजप सोबत का चाललोय ते मी तुम्हाला 11 तारखेला स्टेजवर बोलून दाखवतो। खासदारांच्या त्रासाला कंटाळून बाहेर पडता अशी चर्चा आहे। तसं काही नाही, खासदार अतिशय चांगले आणि हुशार आहेत, अतिशय चांगला नेता आहे। मी खासदारांच्या बाबतीत काही बोलू शकत नाही, माझी तेवढी पात्रता नाही।